नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमातून सक्षम ताटेची निर्घृण हत्या। आचलने मृतदेहाशी लग्न करून जगाला हादरवले। 3 वर्षांचा प्रेमसंबंध, जातीय दहशत आणि शेवट मृत्यूने। आचलच्या गंभीर आरोपांनी नांदेड पोलिसांवरही प्रश्नचिन्ह। नांदेड प्रेम प्रकरणात आता प्रकाश आंबेडकरांची उडी। नांदेडच्या संघसेन परिसरात आंतरजातीय प्रेम संबंधातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणात मृत तरुणाची 19 वर्षांची प्रेयसी आचल मामेडवार हिने दिलेल्या हृदयद्रावक साक्षीमुळे परिस्थिती आणखीनच गंभीर बनली आहे। जातीभेद, ऑनर किलिंगची शंका, पोलिसांवर गंभीर आरोप आणि मृतदेहाशी आचलने केलेले लग्न, या सर्व घडामोडींनी नांदेड पासून महाराष्ट्रभर हादरे बसले आहे। नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेम संबंधातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली। 19 वर्षांची आचल मामेडवार हिने आपल्या प्रियकर सक्षम ताटेच्या खुनाच्या रात्री घडलेली क्रूरता डोळ्यात पाणी आणणाऱ्या शब्दात सांगितली। 3-4 वेळा गोळ्या झाडल्या तरीही तो जिवंत होता, मग फरशीने ठेचून त्याला मारलं, असे आचलने सांगताच वातावरणात शोककळा पसरली। सक्षम ताटे नांदेडच्या संघसेन परिसरात राहत होता। 1 डिसेंबर हा सक्षमचा वाढदिवस आणि त्याच्याच 2 दिवस आधीच 27 नोव्हेंबरला त्याची हत्या झाली। आचल आणि सक्षम हे 3 वर्षांपासून प्रेम संबंधात होते। सक्षम दलित तर आचल पद्मशाली समाजातील। जातीभेदामुळेच घरच्यांचा त्यांच्या नात्याला विरोध होता, असं आचलने सांगितलंय। घरचे म्हणायचे की आपल्यापेक्षा खालच्या जातीच्या मुलावर प्रेम केलं, त्यामुळे माझा खूप अपमान करायचे, असंही ती म्हणाली। इतकेच नाही तर आचलच्या वडिलांनी सक्षमला तिच्याशी लग्न करायचे असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा लागेल अशी अट घातल्याचाही तिने उल्लेख केला। सक्षम आचलवर प्रचंड प्रेम करत असल्यामुळे त्याने ही अट मान्यही केली होती। हत्येनंतर सर्वात हृदयद्रावक दृश्य म्हणजे आचलने सक्षमच्या मृतदेहासोबत केलेलं लग्न। मृतदेह घरात आणल्यानंतर तिने त्याला हळदी कुंकू लावलं आणि स्वतःलाही लावून विधी पूर्ण केला। आमची खूप स्वप्न होती म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं, आता मी कायम इथेच राहणार, असे तिने सांगितले। आचल सध्या सक्षमच्या घरी राहत असून ती तयार असेल तर आम्ही तिला आमच्या मुलीसारखं ठेवणार, असे सक्षमची आई संगीता ताटे म्हणाले आहे। हत्या इतकी अमानुष होती की घटनास्थळी आजही रक्ताचे डाग आणि तुटलेल्या फरशा दिसतायत। पोलिसांनी भडकवल्यामुळे माझ्या भावाने सक्षमची हत्या केली, असा गंभीर आरोप आचलने केलाय। पोलीस म्हणाले की तुझ्या बहिणीचं लफडं ज्याच्यासोबत आहे त्याला मार, असे भडकावले, असा दावा आचलचा आहे। मात्र पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावून हा प्रकार ऑनर किलिंग नसून गुन्हेगारी पार्श्वभूमीतून घडल्याचं सांगितलंय। नांदेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांनी सांगितलंय की सक्षमवर आणि आरोपींवर गुन्हेगारी नोंदी आहे। अॅट्रॉसिटी, खून, कट रचणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून 6ही आरोपींना त्याच रात्री अटक करण्यात आली आहे। एका महिला आरोपीला न्यायालयीन कोठडी, एका अल्पवयीनाला बाल सुधारगृहात तर इतरांना 3 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। सक्षमच्या कुटुंबियांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। जातीच्या नावावर माझ्या लेकराला मारलं, आरोपींना फाशी झाली पाहिजे, एकही बाहेर येऊ नये, असं संगीता ताटे म्हणाले आहे। ही घटना राज्यभर चर्चेचा विषय ठरली असून आचलने मृतदेहाशी लग्न केल्याने सामाजिक प्रतिक्रिया वाढल्या आहेत। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी या प्रकरणाचा निषेध केला असून मुलीच्या धाडसाचं कौतुक केलंय। प्रकाश आंबेडकर म्हणाले की हे जातीय द्वेषातून घडलेले अमानुष कृत्य आहे। आम्ही पीडित मुलगी आणि कुटुंबाच्या सोबत आहोत। आनंदराज आंबेडकर म्हणाले की मुलीचे धाडस अतुलनीय आहे, तिच्या न्याय लढाईत आम्ही खंबीरपणे उभे आहोत। सक्षम ताटेच्या हत्येनंतर निर्माण झालेलं वातावरण अजूनही ढवळून निघालं असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे। आचल मामेडवारच्या धाडसी निर्णयाने या प्रकरणाला नवी दिशा मिळाली असून सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर पातळीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत। जातीयतेच्या नावावर पुन्हा एकदा मानवी जीवाची आहुती दिल्यानंतर सक्षमला न्याय मिळेपर्यंत ही लढाई आणखी तीव्र होणार हे स्पष्टपणे जाणवतंय। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।